काय मग मंडळी, तुम्ही पण खायचा ना लहानपणी अशा प्रकारे हळूच डब्यातून घेऊन लाडू? नक्कीच खात असणार आहे, कारण शेंगदाण्याचा लाडू म्हणजे लहान मुलांचा सर्वात आवडता खाऊ असतो. एक खाऊन काय त्यांचं मन भरत नाही, दुसरा घ्यायला लगेचच हात डब्याकडे वळतो. म्हणूनच लहान मुलांचे आवडीचे असे गुळ शेंगदाण्याचे लाडू आज आपण बनवणार आहोत. अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये मी लाडू बनवते, त्यासाठी पाव किलो शेंगदाणे आणि पाव किलो गुळ घेतलाय. आता सगळ्यात आधी आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. या शेंगदाण्याच्या लाडूची खरी चव शेंगदाणे भाजण्यावर असते, त्यामुळे अजिबात घाई न करता, गॅस फुल न करता मंद गॅसवरती सतत हलवत हलवत हे शेंगदाणे आपल्याला छान खरपूस असे भाजून घ्यायचे. त्यामुळे लाडूला खूप छान अशी चव येते. वाटीने मोजलं ना तर 1.5 वाटी शेंगदाणे आहेत आणि 1.5 वाटी शेंगदाण्यांसाठी 1.5 वाटी इतकाच गूळ घेतलेला आहे मी. हे जे लाडू असतात ना ते असे छान गोड चांगले लागतात, कमी गोड चांगले नाही लागत, त्यामुळे समप्रमाणामध्ये गूळ घेतलाय मी. शेंगदाणे आपले भाजून झाले, एका मोठ्या ताटात काढले. आता हे थोडे पसरून ठेवू आणि थंड करून घेऊया. बघा 10 मिनिटांमध्ये आपले शेंगदाणे इथं थंड झालेत. आपल्याला आता याला मिक्सर मधून काढायचे. थोडे थोडे शेंगदाणे घालते आणि मिक्सर मधून याचं कूट बनवून घेते मी. माझ्या लहानपणी घरी मिक्सर वगैरे काय नव्हता, तेव्हा माझी आजी ना सेम असेच लाडू उकळामध्ये बनवायची आणि तेव्हा लाडू खायला जी मजा यायची ना, आता ती मजा या लाडूंमध्ये कधीच येत नाही. हे लाडू खास करून हिवाळ्यामध्ये खाल्लेलं शरीरासाठी खूप फायदेशीर असतं. याच्यात असलेल्या प्रोटीनमुळे स्नायू मजबूत होतात. याच्यातील हेल्दी फॅट्स हृदयासाठी चांगले असतात. तसेच लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम यासारखे जे घटक असतात ते शरीरासाठी खूप गुणकारी असतात. शिवाय हिवाळ्यामध्ये शरीर गरम ठेवण्यासाठी, शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी हे लाडू खूप फायदेशीर असतात. बघा, लाडूचं महत्त्व सांगेपर्यंत आपलं इथं शेंगदाण्याचं कूट बनवून तयार झालं. आता त्याच्यात हा सगळा गूळ घालते आणि हे आपल्याला व्यवस्थित असं मिसळून घ्यायचंय. मला ना हे लाडू असे भरपूर गोड आवडतात, त्यामुळं मी समान गूळ घातलेला आहे, समान प्रमाण घेतलेलं आहे. जर कोणाला गोड कमी खायला आवडत असेल ना, त्यांनी 1.5 वाटी गुळाऐवजी 1.25 वाटी किंवा अगदीच कमी गोड पाहिजे त्यांनी 1 वाटी गूळ घातला तरीही चालेल. पण गूळ शेंगदाण्याचे लाडू म्हणले असे मस्त गोडगोडच छान लागतात. आता हे मिसळून झालं. आता थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि मिक्सरमधून फिरवून घ्यायचंय आपल्याला, म्हणजे या सगळ्या मिश्रणाला छान असं बाइंडिंग येईल. हे फिरवताना पण जास्त नाही फिरवायचं बरं का, असं पल्स मोडवरती गुर्र गुर्र करत फिरवून घ्यायचंय आपल्याला, नाहीतर मग याला असं ना तेल सुटतं, त्यामुळे थोडंसंच फिरवून घ्यायचंय. इथं बघा छान असं गूळ आणि शेंगदाणे एकत्रित झालेलं आहे. हे मी या ताटात काढून घेते आणि उरलेलं पण हे जे मिश्रण आहे ना ते पण मिक्सरमधून फिरवून घेते. हे जे गूळ शेंगदाण्याचे लाडू असतात ना, हे करण्यासाठी ना असा कोरडा कोरडा गूळ वापरायचा नाही कधीच, किंवा गुळाची पावडर ही वापरायची नाही. त्याच्यामुळे लाडूंना छान असं बाइंडिंग येत नाही, लाडू व्यवस्थित वळता येत नाहीत आणि ना खातानाही ते खूप कोरडे कोरडे लागतात. त्यामुळे थोडासा ओलसर असा गूळ या लाडूंसाठी वापरायचा. एक एक करून आपण याचे आता लाडू करून घेऊया. मी इथं मध्यम आकाराचेच लाडू करते, कारण मला वैयक्तिकरित्या जास्त असे छोटे छोटे लाडू आवडत नाहीत. त्यामुळे मी कोणत्याही प्रकारचे लाडू करताना ना नेहमी असे मध्यमच करते. मग काय होतं ना, असा एक लाडू खाल्ला तरी पुरेसं होतं त्याच्यामुळे. तर बघा किती पटकन आपला लाडू इथं बनून तयार झालेला आहे. बाइंडिंग ही खूप छान आलंय या मिश्रणाला, त्यामुळे काही सेकंदामध्ये लाडू वळून तयार होतोय. मी तर म्हणेन ना की जगातील सगळ्यात सोपे लाडू म्हणजे हे शेंगदाण्याचे लाडू असतात, कारण अगदी पहिल्यांदा करणाऱ्यालाही परफेक्टच येतात, बिघडायचं वगैरे काहीच प्रकार नसतो याच्यामध्ये आणि फक्त 2 साहित्यामध्ये बनून तयार होतात. एकदा केले ना तर महिनाभर छान टिकतात हे लाडू, त्यामुळे मुलांच्या छोट्या डब्यामध्ये द्यायला छान असा पर्याय आहे. किंवा सकाळी मुलं शाळेत जाताना एक लाडू खायला दिला तरीही पुरेसा होतो. इथं बघा आपले सगळे लाडू तयार झालेत. ह्या छोट्याशा उरलेल्या मिश्रणाचा एक चुटकुला लाडूही करून घेते मी परत. इथं बघा काय जबरदस्त असे लाडू आपले दिसायला लागलेत. आपण 1.5 वाटी शेंगदाणे, 1.5 वाटी गूळ घेतला होता, त्याच्यामध्ये 12 मध्यम आकाराचे लाडू बनवून तयार झाले आणि वजनाने
पाव किलो दोन्ही सामान घेतलं होतं, म्हणजे अर्धा किलो लाडू झालेले आहेत। एक लाडू इथं मी तुम्हाला तोडून दाखवलाय, मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे आणि हे शेवटपर्यंत असेच ओलसर राहतात, मऊ राहतात, खायलाही खूप छान लागतात। एका अशा डब्यामध्ये मी आता हे भरून ठेवते। माझे लाडू तर इथं करून तयार झालेले आहेत। आता तुम्ही हे लाडू करायला घ्या। लाडू केल्यानंतर कसे झाले हे मला कमेंटमध्ये येऊन सांगायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची बेल आयकॉन दाबा। भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद।